मी सेलू जिल्हा परभणी सेलू तालुक्यामधून आलोय। आम्ही कलाकार ही सगळी आमची टीम आहे। अमृत अभियानांतर्गत जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलोय। आता आमच्याकडे टोटली माझ्या संचाकडे 3 जिल्ह्यांचं काम दिलं होतं। तेव्हा परभणी जिल्हा झाला, जालना जिल्हाही झाला, जालन्याच्या नंतर परभणी झाला आणि तिसरा आता आपला नांदेड जिल्हा सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातला आता हे आपलं देगलूर मध्ये रिस्पॉन्स कसा भेटला तुम्हाला? सुंदर भेटला सर। आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गेलो देगलूर मध्ये सुंदर रिस्पॉन्स मिळाला। कारण आता प्रत्येक नागरिकांनाही वाटतंय, कारण की जे तापमान आपण बघतोय दिवसांदिवस, तापमानामध्ये बदल व्हावा, मग त्यासाठी काय झालं पाहिजे? त्यासाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे झाडे लागले पाहिजे। कारण झाडे जर लागले तर तापमान कमी होईल, परिणामी त्यानंतर ऑक्सिजनही आपल्याला व्यवस्थित मिळेल, ऑक्सिजन लेवलही वाढेल पृथ्वीची। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तापमान कमी झालं आणि झाडे लागली तर वेळोवेळ पाऊस पडेल, जेणेकरून ह्या प्रकृतीचं संतुलन, निसर्गाचं संतुलन राहील। त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्र शासन आपल्यासाठी राबवतंय। मग या अभियानांतर्गत फक्त झाडे लावणेच नाही तर प्रत्येक शहराला जलसमृद्ध करण्यासाठी नियमित पाणी पुरवठा करण्याचं काम असं महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत हाती घेतलंय। त्याचनंतर त्यासोबत रस्ते स्वच्छ होणं महत्वाचं काम आहे। आणि ज्या पडीत जमिनी आहेत, ज्या ज्या शहरामध्ये काही पडीत जागा आहेत, तिथे ज्या जाग्यांवर आता उकांडे झालेले आहेत, लोक लक्ष देत नाहीत, त्या जाग्यावरती सुंदर फुलबागा लावण्याचं काम या योजनेअंतर्गत। या प्रकल्पाचं तुम्हाला आतापर्यंत किती लोकांनी रिस्पॉन्सिबिलिटी चांगला दिला? भरपूर ठिकाणी। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जालना जिल्ह्यात गेलो, जालना जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके होते, आता हे जेवढे कार्यक्रम होत आहेत हे शहर लेवलला होत आहेत, म्हणजे हे काय खेडो तालुका लेवलला हे कार्यक्रम होत आहेत। तर कुठल्या तालुक्यात 4 ठिकाणी करावं लागतात, कुठल्या तालुक्यात 5 ठिकाणी। आज आपल्या देगलूर मध्ये आम्ही 5 ठिकाणी कार्यक्रम केले, आता हे 4थं ठिकाण आहे, अजून 5वं ठिकाण होतंय कार्यक्रम। तेव्हा 4ही ठिकाणी आम्ही आतापर्यंत केले। लोकांचा जो रिस्पॉन्स सुंदर आहे, लोकांचा जो अभिप्राय आहे तो सुद्धा सुंदर आहे या योजनेबद्दल। कारण आतापर्यंत आपण म्हणतोय की पाणी महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे, पाणी सगळ्यांसाठी खरंच महत्वाचं आहे, सरकार पाणी पुरवते, पण हे पाणी पुरवण्याबाबतच सोबतच पाणी जपलं पाहिजे, पाणी कसं जपावं आणि त्या पाण्याचं मलनिसरीकरण झालं पाहिजे, शुद्धीकरण झालं पाहिजे। कारण जे सांडपाण्याची जर सोय नाही झाली तर उपयोगाचं नाही। कारण की नदी नाल्याचं पाणी जर रस्त्यावर जात असेल तर यानं दुर्गंधी पसरणार, रोगराई पसरणार आणि पाण्याचंही जतन होणार नाही। म्हणून नागरिकांना संदेश देण्यासाठी विशेष करून महाराष्ट्र शासनाने अभियान आणलं। देगलूर मध्ये येऊन तुम्हाला काय वाटलं? आमचं देगलूर मध्ये फार सुंदर वाटलं, कारण की आम्ही आता सकाळी नवीन बस स्टँड असो, जुनं बस स्टँड असो, या दोन्ही ठिकाणी आम्ही तिथे कार्यक्रम केले। तिथे भरपूर प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला, संपूर्ण कार्यक्रम ऐकला। आणि एक विशेष महत्वाची बाब म्हणजे आज एक 40-45 डिग्री तापमान असून सुद्धा लोक आमच्या गाडी जवळ येतात, संपूर्ण कार्यक्रम ऐकतात। एवढंच नाही तर कार्यक्रम झाल्यानंतर बाईट असते अभिप्रायासाठी, लोकांचं मत घेण्यासाठी, तेव्हा लोक इथे अक्षरशः उन्हामध्ये आमच्या सोबत उभा राहतात आणि आम्हाला सुंदर असा अभिप्राय देतात। काही ठिकाणी लोक आमचा सन्मानही करतात। आता काही ठिकाणी थोडीफार अडचणही येते, पण काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोक सन्मान करतात। कुणी म्हणतंय की शाहीर या तुम्ही, तुमचा संपूर्ण संच, तुम्ही एवढ्या तापमानात कार्यक्रम करतायत। काही ठिकाणी पोलीस प्रशासन भरपूर मदत करते। मग ह्याच्यामध्ये तुम्ही एक गुड मेसेज देऊन टाका, चांगला संदेश